सर व सर्व मार्गदर्शक शिक्षक, मला या ठिकाणी आवर्जून तुम्हा सर्वांना सांगावंसं वाटतं की प्रत्येक कार्यक्रम असू द्या, कोणताही कार्यक्रम असू द्या, अगदी छोटा किंवा मोठ्यात मोठा कार्यक्रम असू द्या, संस्थेचे अध्यक्ष आणि माननीय सुनील भाऊ या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित असतात. फक्त कार्यक्रमालाच नाही तर कोणतीही गोष्ट असू द्या, त्यांचं अगदी बारकाईने सर्व गोष्टींवरती लक्ष असतं आणि शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी कोणकोणत्या गोष्टी करता येतील त्यासाठी ते सतत विचार करत असतात. त्यांच्या बोलण्यातून ह्या सगळ्या गोष्टी जाणवतात. तर मी आज तुम्हा सर्वांना सुनील भाऊंसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवण्यासाठी सांगेन. सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपण भरपूर सराव घेतलेले आहेत. इयत्ता 8वीच्या असतील, इयत्ता 5वीच्या वर्गाच्या असतील. तुम्हाला तुमच्या वर्ग शिक्षकांनी, मार्गदर्शक शिक्षकांनी मार्गदर्शन केलेलं आहे, सर्व सूचना दिलेल्या आहेत. मला फक्त या निमित्तानं फक्त एवढंच सांगायचं आहे, इयत्ता 5वीचा वर्ग असेल किंवा इयत्ता 8वीचा वर्ग असेल, उद्याचा जो दिवस आहे ना तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तुम्ही सराव परीक्षांमध्ये काय केलं आहे ते एवढं प्रभाव टाकणार नाही कदाचित की जेवढा तुम्ही उद्याच्या दिवशी तुम्ही जशा पद्धतीने ते प्रश्नपत्रिका सोडवताल त्याचा जेवढा प्रभाव पडेल तुमच्या निकालावरती. तर उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला जे वेळापत्रक आहे परीक्षेचं त्या वेळापत्रकाप्रमाणे अगदी सकाळी उठल्यापासून फ्रेश राहा. कोणत्याही प्रकारे चिडचिड करू नका. मन शांत ठेवा, स्थिर ठेवा. परीक्षेच्या काळात तिथं पोहोचल्यानंतर सुद्धा शांत राहा. उगाच उड्या मारायच्या, ओरडायचं, काहीतरी म्हणायचं, हसायचं, तर अशा पद्धतीने काहीच करू नका. एकदम शांत राहा, मन शांत ठेवा. जसा तुमचा पेपरचा टायमिंग आहे त्याप्रमाणे तुम्ही परीक्षा हॉलमध्ये उपस्थित राहा. प्रश्नपत्रिका हातात मिळाल्यानंतर शांतपणे प्रश्न वाचा, समजावून घ्या. जे पर्याय आहेत ते पर्यायी व्यवस्थित समजावून घ्या. लगेच घाई गडबड न करता लगेच एखादा प्रश्न वाचला आणि बऱ्याच वेळा पर्यायामध्ये प्रश्नाला बरोबर वाटणारा पर्याय बऱ्याच वेळा पहिल्याच क्रमांकावरती दिलेला असतो आणि आपल्याला असं वाटतं की हा हेच उत्तर आहे आणि आपण पटकन तोच गोल रंगवून मोकळे होतो. पण बऱ्याच वेळा तो पहिला क्रमांक फसवा असू शकतो आणि उत्तर कुठंतरी 3ऱ्या-4थ्या क्रमांकात असतं. तर असं न करता प्रश्नपत्रिका तुमच्या हातामध्ये पडल्यानंतर प्रश्न काळजीपूर्वक वाचा. कारण बऱ्याच वेळा आपण प्रश्न वाचण्यातच चुकतो आणि त्यामुळं आपल्या त्या प्रश्नाचा मार्क जातो. तर प्रश्न काळजीपूर्वक वाचा, 4ही पर्याय वाचा, समजून घ्या आणि नंतरच तुमचं जे काही उत्तर आहे ते निश्चित करा आणि त्याप्रमाणे गोल रंगवा. मला वाटतं 8वीच्या वर्गाला याआधी परीक्षा त्यांनी दिलेल्या आहेत. त्या मानानं इयत्ता 5वीचा वर्ग थोडासा नवीन आहे. त्यांचा थोडासा गोंधळ उडू शकतो किंवा थोडीशी त्यांची गडबड होऊ शकते. तर 5वीच्या छोट्याशा विद्यार्थ्यांनी पण थोडंसं शांत राहिले, जास्त ताण तणाव न घेता व्यवस्थित त्या वातावरणाशी जुळवून घेत जर तुम्ही परीक्षा दिली तर आत्ता गवळी सरांनी आणि जाधव मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे जो काही तुमचा अपेक्षित निकाल आहे तो नक्कीच मिळेल. तर मी माझ्या सर्व शिक्षक बांधवांच्या वतीनं तुम्हाला या येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. खूप छान प्रकारे पेपर लिहा आणि जास्तीत जास्त मार्क मिळवण्याचा प्रयत्न करा. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.